आहाहाहा! वाह! काय छान झालं आहे डाळीचं सूप. तर आज आपण करणार आहोत मूग डाळीचं सूप. त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे रेसिपीज कट्टामध्ये. तर त्यासाठी मूग डाळीचं सूप करण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे. त्यात लसूण, आलं, 1 ते 2 आल्याचे तुकडे, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आणि एक छोटा कांदा किंवा मीडियम साईजचा कांदा घेऊन ते सगळं परतून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे गाजर घेतलं आहे एक छोटं. पूर्ण गाजर नाही घेतलं आहे कारण मला जास्त सूप नव्हतं करायचं. तर आणि मूग डाळ मी थोडी भिजवून ठेवलेली अर्धा ते 1 तास, ती घातली आहे आणि छान परतून घेतलं आहे. आता हे परतून झालेलं सगळं जे साहित्य आहे ते मी कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे. हे बघा असं छानपैकी. आणि त्यानंतर ते मिक्स केलं आहे स्मॅशरने. मी मिक्स केलं आहे किंवा तुम्ही ब्लेंडरने करू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर त्यानंतर मी हे कढईमध्ये घेतलं आहे आणि त्यामध्ये कन्सिस्टन्सी मी ॲडजस्ट केली आहे. पाणी घातलं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ आणि ओरिगॅनो आणि मिक्स हर्ब्स हे सगळं चव येण्यासाठी म्हणून घातलेलं आहे. तुम्ही पास्ता सीझनिंग किंवा असं काहीही घालू शकता तुम्हाला जे चव आवडत असेल त्यानुसार. आणि 1 चमचा बटर घालायचं वरून. आणि तुम्हाला जेवढं दाटसर हवं आहे, पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी त्यात ॲड करू शकता. तर मी 1 चमचा बटर घातलं आहे वरून. खूप छान टेस्ट येते बटर घातल्यामुळे. आणि तुम्हाला वरून फ्रेश क्रीम घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी इथे नाही घातलं आहे. तर हे डाळीचं सूप एकदम चवीलाही खूप छान आणि पौष्टिक असतं. मूग डाळ ही पौष्टिक आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हे सूप नक्की करून बघा. अशा प्रकारे आपलं मूग डाळीचं सूप तयार आहे. तुम्ही हे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.